डायबिटीज के कारण शरीर पर होने वाले हानिकारक प्रभावों को कैसे करें मैनेज। जानिए नागपुर और नासिक के जाने माने डायबिटीज स्पेशलिस्ट से डॉक्टर प्रमोद गांधी, डॉक्टर सुजीत चंद्रात्रे, डॉक्टर शैलेश पिताले और डॉक्टर संकेत पेंड से रविवार दिनांक 15 नवंबर दोपहर 12:30 बजे से जी24 तास पर और सोमवार 16 नवंबर 2020 को सुबह 11 बजे से फेसबुक लाइव पर। लॉग इन करना ना भूलें फेसबुक पेज डायबिटीज पर चर्चा पे। मधुमेह हा बदललेल्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध आजारांपैकी एक आहे। मधुमेहामुळे आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम होत असतो। मधुमेहामुळे शरीरावर होणारे हानिकारक परिणाम कसे नियंत्रणात आणता येतील जाणून घ्या नागपूर आणि नाशिकचे सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर प्रमोद गांधी, डॉक्टर सुजीत चंद्रात्रेय, डॉक्टर शैलेश पितळे, डॉक्टर संकेत पेंडसे यांच्याकडून। रविवार दिनांक 15 नोव्हेंबरला दुपारी 12:30 वाजता जी24 तासवर आणि सोमवारी 16 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता फेसबुक पेज लाईव्ह वर लॉग इन करण्यास विसरू नका। फेसबुक पेज डायबिटीज पर चर्चा। नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्यविषयक चर्चा करणार आहोत। मधुमेह आणि उपचार याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर्स। मधुमेहाचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं, जनतेमध्ये मधुमेहाविषयी असलेले समज गैरसमज कसे दूर करायचे हे या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया, मात्र तत्पूर्वी मी तज्ञ डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार सगळ्या व्ह्युअर्सना। नमस्कार। डॉक्टरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर शैलेश पितळे आता आपल्या सोबत आहेत, डॉक्टर संकेत पेंडसे आहेत, तसंच डॉक्टर प्रमोद गांधी आणि डॉक्टर सुजीत चंद्रात्रे हे देखील आपल्या सोबत आहेत आणि हे ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत ते म्हणजे मधुमेहाविषयी। डॉक्टर शैलेश पितळे हे एंडोक्रोनॉलॉजिस्ट आहेत, DEW मेडिकेअर अँड ट्रायनिटी हॉस्पिटल नागपूर इथे ते रुग्णांवरती उपचार करतात। तर डॉक्टर संकेत पेंडसे हे मधुमेह तज्ञ आहेत, डायबिटोलॉजिस्ट ॲट डायबिटिक क्लिनिक अँड रिसर्च सेंटर नागपूर इथे ते कार्यरत आहेत। तर डॉक्टर प्रमोद गांधी हे डायबिटोलॉजिस्ट आणि एंडोक्रोनॉलॉजिस्ट आहेत आणि डायबिटीज थायरॉइड अँड हॉर्मोन केअर सेंटर नागपूर इथे ते आपली रुग्णसेवा देतात। तर डॉक्टर सुजीत चंद्रात्रे हे देखील मधुमेह तज्ञ आहेत, नाशिकमधील विविध ठिकाणी ते आपली रुग्णसेवा देतात। चला तर आज आपण मधुमेहाविषयी चर्चा करूयात, कारण की एकूण जगभरातल्या मधुमेहामध्ये आता भारताचा नंबर हा सगळ्यात वरती लागतो आणि ह्या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ह्या चारही तज्ञ डॉक्टरांशी। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। मला डॉक्टर गांधी यांना प्रश्न विचारायचा आहे, ज्या लोकांना मधुमेह असतो त्यांना कोविड-19चा धोका जास्त का आहे त्याविषयी काय सांगाल? बघा असं आहे की ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांना कोविड व्हायची संभावना जास्ती नसते, त्यांची कोविड व्हायची संभावना बाकी लोकांसारखीच असते। परंतु अशा लोकांमध्ये ज्यांना डायबिटीज आहे जर त्यांना कोविड झालं तर अशा पेशंट्समध्ये कोविडचे जे लक्षणं असतात, सिम्पटम्स असतात ते खूप सिव्हिअर सिम्पटम्स असतात। अशा पेशंट्समध्ये कोविडमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते खूप जास्ती असतात। त्याच्यामुळे अशा पेशंट्सचं डायबिटीज आणि कोविड असल्यामुळे आउटकम जे आहे लॉंग टर्म आउटकम हे खूप वाईट असतं। म्हणजे अशा पेशंट्समध्ये मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी दोन्हीही जास्ती असू शकते। ज्यांना डायबिटीज आहे अशा पेशंट्सला कोविड इन्फेक्शन झालं तर ब्लड शुगर सुद्धा खूप जास्ती फ्लक्च्युएट होऊ शकतात, कमी जास्ती होऊ शकतात। एक ब्लड शुगर सडनली वाढू शकते, सडन हायपोग्लायसिमिया होऊ शकतो। टाईप 1 डायबिटीजमध्ये जर कोविड झाला तर अशा पेशंट्समध्ये डायबिटिक कीटोएसिडोसिस व्हायची संभावना जास्ती असते आणि म्हणून यासाठी अशा लोकांना ॲडिक्वेट हायड्रेशन मेंटेन करायला पाहिजे। अशा लोकांनी ब्लड शुगर आपली वारंवार चेक करून ती कंट्रोलमध्ये आहे की नाही हे चेक करायला पाहिजे आणि त्यानुसार औषधांचे किंवा इन्शुलिनचे डोजेस सुद्धा वारंवार चेंज करायला पाहिजे, सो दॅट त्यांचं ब्लड शुगर्स वेल कंट्रोल्ड असायला पाहिजे। यासाठी त्यांना अशा वेळेस डॉक्टरांचा ॲडवाइस वारंवार घ्यावा लागू शकतो। डॉक्टर सुजीत यांच्याकडे मला जायचंय। डॉक्टर सुजीत, मधुमेह व्यक्तींच्या कुटुंबियांनी किंवा मित्रांनी किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तींनी आणखी काही सावधगिरी बाळगावी का आणि त्याविषयी तुमचं काय मत आहे? मधुमेहाचे उपचार बहुतेक वेळा टीम वर्क असा उपचार मानला जातो आणि एकटा मधुमेह व्यक्ती या बाबतीमध्ये फार काही सगळं करू शकत नाही। त्याला घरच्या व्यक्तींची, स्वयंपाक करणाऱ्यांची, काळजी घेणाऱ्यांची, औषधं आणून देणाऱ्यांची, मदत करणाऱ्यांची खूपच गरज असते।
मधुमेह व्यक्ती स्वतःसाठी या कोविडच्या एरामध्ये बहुतेक वेळेला बरीच काळजी घेतात. त्यांना माहिती की त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यामुळे ते मास्क घालणं, हँड सॅनिटायझर, हँड वॉशिंग, सोशल डिस्टन्सिंगचा बऱ्यापैकी वापर करतात. पण बऱ्याचदा असं होतं की मदत करणारी घरातली मंडळी तेवढी केअरफुल किंवा काळजीपूर्वक स्वतःची काळजी घेत नाहीत. त्यात मग कधी तरुण मुलं असतील ज्यांना कुठे सार्वजनिक ठिकाणी जावं लागत असेल, काही गृहिणी असतील त्यांना बाजारामध्ये मार्केटमध्ये जाऊन सामान आणायची गरज पडत असेल, घरात येणारे सर्वंट्स म्हणा किंवा मेड्स त्या बाहेरून येतात, त्यांच्यामुळे कधी कधी एसिम्प्टमॅटिकपणे हा व्हायरस आपल्या घरामध्ये घुसू शकतो. आणि तरुण मुलं एखाद वेळेला त्यांना कुठलाही आजार मॅनिफेस्ट त्यांच्या इन्फेक्शनमुळे होणार नाही, पण तो हा आजार मधुमेह व्यक्तींना देऊ शकतात. जसं सरकार आणि सगळं टास्क फोर्स आपल्याला सांगतोय की या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या, हँड वॉश आणि सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग, हे सगळ्यांनीच प्रॉपरली पाळलं पाहिजे. एखाद वेळेला घरच्या तरुण मंडळींमुळे आपल्या घरातल्या मधुमेहींना हा त्रास होऊ शकतो आणि कोविड असताना डायबिटीसचा आउटकम थोडासा खराब असल्यामुळे सगळ्यांनीच त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोविडच्या काळामध्ये मधुमेही पेशंट्सने कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे ह्याबद्दल तर खरं तर आता तुम्ही सांगतच आहात, मात्र एकूणच इतरही सर्वसामान्यांनी तितकीच काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर शैलेश पितळे, मला पहिला प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. एकूणच आता सध्या आपण कोविडचं हे संकट झेलतोय आणि कोविड-19चा संसर्ग जेव्हा झाला तेव्हा मधुमेही रुग्णांना हा सगळ्यात जास्त संसर्गाचा धोका होता असं बोललं जात होतं. मधुमेह मुळे ओरल हायपोग्लायसेमिया होतो असं देखील बोललं जात आहे, ह्याबद्दल काय सांगाल? मधुमेह ज्या लोकांना असतो त्या लोकांमध्ये कोविड-19 जर झाला तर त्याची सिव्हिरिटी जास्त असते आणि हे लोक ऑलरेडी जे औषधं घेतात, ज्या गोळ्या घेतात, त्याला ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स असं म्हटलं जातं. तर हे जे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स आहेत हे मधुमेह असलेल्या लोकांनी घ्यावे की न घ्यावे हा एक मोठा प्रश्न असतो ज्या वेळेला अशा लोकांना कोविड-19चं इन्फेक्शन होतं. त्याच्यातले काही ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स आहेत ज्याला आम्ही SGLT2 इन्हिबिटर्स असं म्हणतो, ज्याच्यामध्ये डापाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन, कॅनाग्लिफ्लोझिन हे येतात. हे औषधं युजली कोविडच्या सिच्युएशन मध्ये दिले जात नाही. तसंच डायबेटिक पेशंट जे बाकीचे औषधे घेतात, बरेचदा कोविड झाल्यानंतर कोविडच्या आजारामुळे पेशंटचं जेवण कमी होतं आणि त्याचं इंटेक कमी झाल्यामुळे जर हे पेशंट ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स घेत असले तर त्यांची शुगर लो होऊ शकते. म्हणून त्यांनी पहिली गोष्ट, जर डायबेटिक पेशंटला, मधुमेह असलेल्या रुग्णांना जर कोविड झाला तर त्यांनी त्यांच्या डायबिटीज ट्रीट करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क करावा आणि याच्यातले कुठले औषधं ते घेऊ शकतात ते अवलंबून राहील त्यांचं खाणं किती, त्यांचं इन्फेक्शन किती सिव्हिअर आहे आणि त्याप्रमाणे काही औषधं बंद करावे लागू शकतात आणि बरेचदा औषधं बंद करून पेशंटला इन्सुलिनवर देखील शिफ्ट करावं लागू शकतं. हे पूर्णपणे अवलंबून राहील त्या पर्टिक्युलर पेशंटची औषधं कुठली चालू आहेत आणि त्याला इन्फेक्शन किती सिव्हिअर आहे, त्याचं जेवण बरोबर होत आहे की नाही, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्याचं औषधं काय द्यायचे की इन्सुलिनवरती शिफ्ट करायचं हे डॉक्टरना ठरवावं लागेल. अगदी. आता डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. मला डॉक्टर संकेत यांच्याकडे जायचंय. डॉक्टर संकेत पेंडसे, मधुमेही रुग्णांच्या बाबतीत खरं तर या कोविड-19च्या काळामध्ये हा रोग जो बळावतोय तो जास्त प्रमाणात बळावतोय असं बोललं जात आहे किंवा हे समोरही अनेक रुग्णांच्या या माध्यमातून समोर आलेले आहे, तर त्याविषयी काय सांगाल? मधुमेहाच्या आजारामध्ये ज्या पेशंट्समध्ये शुगर लेवल नियंत्रणच्या बाहेर असते, जास्त असते, कंट्रोलच्या बाहेर असते, अशा पेशंट्स मध्ये कोरोना इन्फेक्शन किंवा कोविड-19 इन्फेक्शनचे तीव्र रूप समोर आलेलं आहे. जास्त प्रमाणात तीव्र रूप बघण्यात येतो आणि यामागे जे मुख्य कारण आहे त्यामध्ये ज्या पेशंट्समध्ये अनकंट्रोल्ड किंवा अनियंत्रित शुगर असते त्या पेशंट्समध्ये इम्युनिटी लेवल कमी असते किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे कोविड-19 सिव्हिअर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सेकंडली, असं स्टडीजमध्ये समोर आलेलं आहे की व्हायरल क्लिअरन्स म्हणजे जास्त वेळ व्हायरस, कोविड-19चा व्हायरस शुगरच्या पेशंट्समध्ये, डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जास्त वेळ शरीरात राहतो आणि त्यामुळे जास्त सिव्हिअर तीव्र इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
आणि बऱ्याच पेशंट्समध्ये ज्यांना मधुमेह 30 ते 50% पेशंट्समध्ये रक्तचाप किंवा हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज किंवा किडनी डिसीज किंवा लिव्हर डिसीज असण्याची शक्यता असते. आणि अशा इतर कोमॉर्बिड कंडिशन्समुळे सुद्धा कोविड-19चं तीव्र रूप बघण्यात येतं. त्याचप्रमाणे बऱ्याच कोविड-19च्या पेशंट्समध्ये एक लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट म्हणून स्टिरॉइड्स गरज पडते. आणि स्टिरॉइड्स या औषधांनी शुगर लेवल अतिशय वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शुगर पण नियंत्रणाच्या बाहेर जायची शक्यता असते. तर डायबिटीसमुळे कोविड-19चं तीव्र रूप समोर येतं. आणि कोविड-19च्या काही पेशंट्समध्ये जी स्टिरॉइड ट्रीटमेंट लागते त्यामुळे डायबिटीस हे कंट्रोलच्या बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टर गांधी, जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो त्याचं वय असतं 50 वर्षांपेक्षाही जास्त, या सगळ्यामध्ये कोविड-19च्या काळामध्ये आपण पाहिलं तर काय नेमका त्रास होऊ शकतो मधुमेह पेशंटला, आणि जर काय त्रास होत असेल तर काय नेमकं केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? ज्या लोकांचं वय 50 वर्षापेक्षा जास्ती आहे आणि ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांचा डायबिटीज किंवा मधुमेह खूप चांगला कंट्रोल ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी आपलं शुगर्स रेग्युलर मॉनिटर करायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला कळेल की आपलं शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही आहे. आणि जर कंट्रोलमध्ये नसेल तर अशा लोकांनी डाएटवर कंट्रोल ठेवायला पाहिजे, आहारावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. ज्या लोकांचं वजन जास्ती आहे त्यांनी आपलं वजन सुद्धा नियंत्रण करायला पाहिजे, वजन कमी करायला हवं. अशा लोकांचं स्ट्रेस कमी व्हायला पाहिजे आणि रेग्युलर मेडिसिन घेऊन आपल्या शुगरला व्यवस्थित कंट्रोल ठेवायला पाहिजे. मेडिसिन्समध्ये बऱ्याचशा लोकांना गोळ्या किंवा इन्शुलिन याची सुद्धा गरज पडू शकते. म्हणून अशा लोकांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन्स घ्यायला पाहिजे. अशा व्यक्तींमध्ये डायबिटीजमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सुद्धा खूप जास्ती असू शकतात. आणि कॉम्प्लिकेशन्स जसे मायक्रोव्हस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स किंवा मॅक्रोव्हस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स जे डायबिटीजचे असतात, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मधुमेहामुळे डोळे खराब होतात, किडनी खराब होते, पायाच्या नसा खराब होतात, किंवा अशा व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस व्हायची संभावना खूप जास्ती असते. म्हणून अशा लोकांनी या सगळ्या कॉम्प्लिकेशन्ससाठी वर्षातनं एकदा ॲन्युअल चेकिंग करायला पाहिजे. आणि ॲन्युअल चेक करून जर कोणते कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि आपण जर आपला डायबिटीज व्यवस्थित नियंत्रणामध्ये ठेवला तर हे कॉम्प्लिकेशन्स येणारच नाही, किंवा आले असले तरी पुढे याचा प्रोग्रेशन सुद्धा स्लो होऊ शकतो. म्हणून डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे. डायबिटीज सोबत जे बाकी कोमॉर्बिडिटीज असतात, जसं ब्लड प्रेशर आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे किंवा लठ्ठपणा आहे, याला सुद्धा नियंत्रणमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे. हे आपण प्रत्येक व्यक्तीने करायलाच पाहिजे ज्यांना डायबिटीज आहे म्हणून. आणि यासाठी त्यांनी आपल्या डॉक्टरांकडे रेग्युलर फॉलोअप ठेवायला पाहिजे. मला डॉक्टर सुजित यांच्याकडे जायचंय. डॉक्टर सुजित, मधुमेह रुग्णांनी नेमकं बाहेरचं अन्न खावं की नाही, ह्यामध्ये बऱ्याच समज आणि गैरसमज आहेत, तर ते तुम्ही या निमित्ताने कसे दूर कराल? बाहेरच्या अन्नामध्ये आजकाल एकदम रेव्होल्युशन झाले गेल्या काही वर्षांमध्ये, आणि भरपूर ऍप्सच्या माध्यमातून होम डिलिव्हरी मधनं आपल्याला बाहेरचे अन्न घरी पण मिळू शकतात. सध्याच्या सिच्युएशन मध्ये मी असा सल्ला देईन की मधुमेहीने निदान हॉटेलात जाऊन तरी काही खाऊ नये. कारण कितीही आपण मास्कचा वापर केला तर जेव्हा आपण खायला लागतो तेव्हा सगळे लोक मास्क बाजूला काढून ठेवतात आणि मग खाऊ शकतात. मास्क घालून आपण खाऊ शकत नाही. त्यामुळे जे काय आपण खाऊ ते आपण हॉटेलच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी न खाता जे काय ते आपण घरच्याच वातावरणात खावं. बाहेरचं अन्न जर घरी मागवून खायचं का नाही हा प्रश्न असेल तर आपण असंच अन्न मागवा जे आपल्याला घरी परत गरम करून घेता येते. काही काही वस्तू अशा असतात ज्या आपल्याला घरी परत गरम करून घेता येत नाहीत. जसं सबवेचं सँडविच आहे, त्याला आपण काही गरम करून घेण्याची फॅसिलिटी नसते. तसं केलं तर त्याची चव, टेक्स्चर सगळं बदलून जातं. असे पदार्थ आपण संपूर्ण टाळावेत. किंवा काही प्रकारचे मिल्कशेक किंवा फालुदा आईस्क्रीम लोक बनवतात बाहेर, त्याला हात लागू शकतो. भेळसारखे पदार्थ, पाणीपुरी सारखे पदार्थ ज्याला लोकांचा हात लागणं, कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं, असे पदार्थ संपूर्णपणे टाळावेत. फारच इच्छा झाली तर घरी करून खावेत.
पण जे पदार्थ तापवून घेता येतात, गरम करून घेता येतात, मायक्रोवेव्ह मध्ये, गॅसमध्ये जे आपल्याला निर्जंतुक करून घेता येतील, 60-70 डिग्री पर्यंत आपण जे तापवू शकू असे पदार्थ गरम करून घ्यायला मधुमेहींना काहीच हरकत नाही. आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी निर्धास्तून त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला काही हरकत नाही असं आपण म्हणूया. अगदी. डॉक्टर शैलेश पितळे, मला तुमच्याकडे पुन्हा एकदा यायचंय. जर मधुमेही व्यक्तींना कोविड-19ची लक्षणं दिसायला लागली तर किंवा संशय आला तर नेमकं त्यांनी काय करायचं? कारण की बऱ्याचदा असं होतं की मधुमेही पेशंट थोडेसे घाबरून जातात किंवा कोणताही पेशंट घाबरून जातो, तर त्यावेळी काय करावं? जसं कुठल्याही व्यक्तीला कोविड-19चे लक्षणं असतील किंवा संशय आला तर त्यांनी पहिली गोष्ट तपासणी करावी. जवळच्या केंद्रात जाऊन कोविड-19ची तपासणी करावी आणि जर कोविड-19ची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांनी लगेच त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क करावा. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण ज्या लोकांना डायबिटीज असतो, मधुमेह असतो, अशा लोकांमध्ये कोविड-19 जर झाला तर त्याची सिव्हिरिटी, तीव्रता जास्त असते आणि अशा लोकांमध्ये जास्त सिरियस कंडिशन होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी डॉक्टरांशी लगेच संपर्क करावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही इन्फेक्शन झालं नाही, स्पेशली कोविड-19 झाल्यावरती त्यांचे शुगर्स वाढायला लागतात. इन्फेक्शनमुळे वाढतात आणि कोविड-19च्या ट्रीटमेंटमध्ये जे स्टिरॉइड्स दिले जातात त्यांनी देखील पेशंटचे शुगर्स वाढतात. तर म्हणून जर डायबिटिक पेशंटला कोविड-19चे लक्षणं असतील किंवा संशय जरी असला तर त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट ताबडतोब टेस्ट करावी. लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा आणि थोडासाही प्रॉब्लेम्स असतील डॉक्टरांचा निर्णय घेऊन हॉस्पिटलमध्ये जर ऍडमिट होण्याची गरज असेल तर लवकरात लवकर ऍडमिट व्हावं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करावी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ड्युरिंग कोविडच्या ट्रीटमेंट चालू असताना अशा पेशंट्सनी आपली ब्लड शुगर रेग्युलरली आणि काही तासांनी दरवेळेला सकाळच्या नाश्त्याच्या आधी आणि नंतर, दुपारच्या जेवणाच्या आधी आणि नंतर, रात्रीच्या जेवणाच्या आधी आणि नंतर शुगर्स चेक करून डॉक्टरांशी संपर्क करून आपले औषधांचे डोसेजेस कसे बदलायचे ते डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी डोसेजेस बदलावे आणि आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवावी. अगदी. अर्थातच शुगर नेमकी कंट्रोलमध्ये कशी ठेवावी या कोरोनाच्या काळातही मधुमेह पेशंटने खरं तर खचून जाऊ नये, ह्या सगळ्याबद्दल खरं तर अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. डॉक्टर पेंडसेंकडे मी येते. डॉक्टर, मधुमेहाचे 2 प्रकार प्रामुख्याने आढळतात. मधुमेहाचा जो पहिला प्रकार आहे किंवा दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये कोविड-19च्या बाबतीत निर्माण होणाऱ्या ज्या शक्यता आहेत त्या वेगवेगळ्या असतात का आणि त्या कोणत्या आहेत? टाईप 1 डायबिटीस हे सहसा वयाने लहान मुलं जे असतात त्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात बघितलं जातं आणि सुदैवाने कोविड-19 इन्फेक्शन हे लहान मुलांमध्ये कमी प्रमाणात आढळतं. जर का असलं तर जनरली एसिम्प्टोमॅटिक असतं आणि त्याचं तीव्र रूप जास्त प्रमाणात समोर नसतं. तर टाईप 1 डायबिटीसच्या पेशंट्समध्ये जर का कोविड-19 इन्फेक्शन समोर आलं तर अशा पेशंट्समध्ये डायबिटीसचे एक सिव्हिअर कॉम्प्लिकेशन असतं ज्याला आम्ही डायबिटिक कोमा किंवा डायबिटिक कीटोॲसिडोसिस म्हणतो, ते होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे टाईप 1 डायबिटीसच्या रुग्णांनी पूर्णपणे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे की त्यांना कोविड-19 इन्फेक्शन होऊ नये. डायबिटीस टाईप 1 असेल किंवा टाईप 2 या सर्व मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोविड-19 व्हायची शक्यता तेवढीच असते जेवढं इतर रुग्णांमध्ये असते. फरक एवढाच असतो की ज्या पेशंट्समध्ये मधुमेह आहे आणि मधुमेह नियंत्रणाच्या बाहेर आहे अशा पेशंट्समध्ये त्याचं तीव्र रूप, कोविड-19चं तीव्र रूप किंवा सिव्हिअर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे त्यांचं आजारपण पण लांबवण्याची शक्यता असते. जास्त दिवस ते आजारी राहू शकतात आणि त्या डायबिटीस असल्यामुळे त्यांना कॉम्प्लिकेशन्स आणि कधी कधी मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यू होण्याची शक्यता पण थोडी जास्त असते. घराचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि कोविडच्या काळामध्ये मधुमेही पेशंटने अतिशय काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आता मला वाटतं की या 4ही तज्ज्ञांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे, मधुमेही रुग्णांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्वसामान्यांनी देखील या कोरोनाच्या काळामध्ये स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन तुम्ही चौघांनी केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार.
तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.